Hello student, welcome to our new session. Today we are going to start our new chapter, that is chapter number 3rd, Inheritance and Variation. फर्स्ट ऑफ ऑल आपण काही या ठिकाणी इंट्रोडक्टरी पार्ट पाहणार आहे की जो इंट्रोडक्टरी पार्ट आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पुढे ज्या टर्म्स दिलेल्या आहेत, ज्या वेगवेगळ्या टर्म्स दिलेल्या आहेत त्या टर्म्ससाठी यूज पडणार आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण सेलबद्दल इन्फॉर्मेशन पाहू. तर आपल्याला माहिती की ज्या सेल्स असतात त्या दोन टाईपच्या असतात. फर्स्ट दॅट इज प्रोकॅरियोटिक अँड सेकंड असतात त्या युकॅरियोटिक्स. प्रोचा मिनिंग त्याच्या नावातच दिलेला आहे. कसा तर पहा, प्रो कॅरियोटिक अँड सेकंड आहेत युकॅरियोटिक. ओके, यांचा मिनिंग कसा सांगता येईल तर प्रोचा मिनिंग या ठिकाणी घ्यायचा आहे बिफोर. ओके, अँड कॅरियोटिक मीन्स न्यूक्लियस. म्हणजे काय तर ज्या सेल्स वेल डेव्हलप न्यूक्लियस तयार होण्याच्या आधी तयार झालेल्या आहेत त्या सगळ्या सेल्सला म्हणतात प्रोकॅरियोटिक सेल. ओके, प्रो मीन्स बिफोर, कॅरियोटिक्स मीन्स न्यूक्लियस. आणि त्याच्या अपोजिट ज्या युकॅरियोटिक सेल्स आहेत त्यांचा मिनिंग होतो, यूचा मिनिंग या ठिकाणी घ्यायचा आहे ट्रू. ओके, यू मीन्स ट्रू अँड कॅरियोटिक मीन्स न्यूक्लियस. म्हणजे काय सांगता येईल की ज्या सेल्समध्ये वेल डेव्हलप झालेला न्यूक्लियस सापडतोय. ओके, ऑल सेल्स इट इज नोन ॲज युकॅरियोटिक सेल्स. तर आता आपण सेलचं स्ट्रक्चर इन शॉर्टमध्ये परत एकदा पाहणार आहे की सेल्समध्ये काय सापडतं आणि नंतर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला त्याचा काय संबंध आहे. चला तर फर्स्ट ऑफ ऑल आपण सेल इन शॉर्टमध्ये त्याचं स्ट्रक्चर पाहूया. तर फर्स्ट ऑफ ऑल इट इज अ सेल, इट इज अ युकॅरियोटिक सेल. आपल्याला माहिती जी युकॅरियोटिक सेल असणार आहे ती वेल डेव्हलप झालेली आहे, मीन्स त्यात सगळे सेल ऑर्गॅनेल्स सापडतात. ह्या सेल्स ऑर्गॅनेल्समध्ये काय काय येणार आहे तर या ठिकाणी न्यूक्लियस असणार आहे, न्यूक्लिओलस असणार आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असणार आहे, गॉल्गी ॲपरेटस असणार आहेत, मायटोकॉन्ड्रिया असणार आहे. अशा खूप सारे डिफरंट सेल ऑर्गॅनेल्स या ठिकाणी सापडतात. ओके, तर नॉर्मली ही जी सेल असणार आहे या सेलमध्ये सापडतो न्यूक्लियस. ओके, हाच जर न्यूक्लियस आपण अशा पद्धतीने पाहिला तर इट इज अ सेल, इट इज अ न्यूक्लियस. आणि ह्याच न्यूक्लियसमध्ये अशा पद्धतीने सापडतं जेनेटिक मटेरियल. इट इज अ जेनेटिक मटेरियल. की जे जेनेटिक मटेरियल असतात तर ते जेनेटिक्स मटेरियल मीन्स इट इज अ क्रोमोझोम्स. जेनेटिक मटेरियल काय असणार आहे तर क्रोमोझोम. ओके, आणि ह्याच क्रोमोझोम्सवर सापडतात DNA. ओके, देन DNA अँड DNAवर प्रेझेंट असतात जीन्स. आणि हेच जीन्स नंतर इनहेरिटन्समध्ये उपयोगी येतात. फर्स्ट ऑफ ऑल आपण परत एकदा रिव्हिजन घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल सेल असणार आहे, जी युकॅरियोटिक सेल्स असते त्याच्यामध्ये न्यूक्लियस सापडणार आहे. हा जो न्यूक्लियस असतो ह्या न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल असतं. ओके, आता हे जे जेनेटिक मटेरियल मीन्स काय क्रोमोझोम्स. ओके, देन क्रोमोझोम्सवर काय सापडणार आहेत DNA. आणि DNA कशापासून तयार होतात तर जीन्सपासून. आता हे जे DNA असतील किंवा जीन्स असणार यांचं फंक्शन काय किंवा यांचं वर्क काय आपण ते इन शॉर्टमध्ये परत यामध्येच पाहून घेऊ. तर फर्स्ट ऑफ ऑल फॉर एक्झाम्पल इट इज अ पॅरेंटल सेल, इट इज अ डॉटर सेल. आता या ठिकाणी ए मीन्स ज्या पॅरेंटल सेलकडे जे जेनेटिक मटेरियल असणार आहे. ओके, हे जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करण्याचं काम जीन्स या ठिकाणी करतात. ओके, आणि एकडे काय असणार आहे तर जेनेटिक मटेरियलमध्ये DNA असणार आहेत. हे जे DNA असतात ती सगळी इन्फॉर्मेशन जे कॅरेक्टर्स असणार आहेत ते सगळेच्या सगळे DNAकडे असणार आहेत. आणि हेच DNA चे कॅरेक्टर्स नंतर जीन्सच्या माध्यमातून A स्पेसिसपासून B स्पेसिसकडे ट्रान्सफर करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. ओके, हा एकंदर आपण इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला. चला तर आपण स्टार्ट करतोय आपला चॅप्टर नंबर फर्स्ट, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. तर चॅप्टरमध्ये फर्स्ट टर्म आपण या ठिकाणी पाहतोय दॅट इज इनहेरिटन्स. इनहेरिटन्स इट इज ऑल्सो नोन एज हेरिडिटी. ओके, जे हेरिडिटी कॅरेक्टर्स असतात ते किंवा इनहेरिटन्सला शुद्ध मराठीत वारसा म्हणतात. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण याचे डेफिनेशन पाहू. द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. जनरेशन टू जनरेशन जे काही जेनेटिक कॅरेक्टर ट्रान्सफर केले जाणार आहेत इट इज नोन एज इनहेरिटन्स और हेरिडिटी. आता या ठिकाणी ट्रान्समिशन मीन्स
एका पिढीकडून काही कॅरेक्टर्स दुसऱ्या पिढीकडे दिले जातात. मी ज्या ठिकाणी कसं सांगता येईल की पहा, जे पॅरेंट्स असतात त्यांच्यापासून ज्यावेळेस न्यू प्रोजिनी तयार होणार आहे, आता जे न्यू प्रोजिनी मीन्स इट इज चाइल्ड. ओके, ह्या जी चाइल्ड असणार आहे ह्या चाइल्डला प्रोजिनी पण म्हणतात किंवा ऑफस्प्रिंग पण म्हणणार आहे किंवा न्यू प्रोजिनीसुद्धा म्हणणार आहेत. असे डिफरंट टर्म्स बुकमध्ये आपल्याला यूज केलेले दिसत आहेत. ओके, तर जेनेटिक इन्फॉर्मेशन. आता ही जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते, मी आत्ता सांगितलं होतं की ही जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असणार आहे ती डी एन एजवळ असणार आहे. ओके, आणि ही जेनेटिक इन्फॉर्मेशन डी एन एजवळची इन्फॉर्मेशन जीन्स कॅरी फॉरवर्ड करून अनदर जनरेशनपर्यंत नेतात. आता ह्या जेनेटिक इन्फॉर्मेशनमध्ये काय काय येणार आहे, तर जी नवीन प्रोजिनी आहे किंवा जे नवीन चाइल्ड आहे, ओके, त्याचा स्किनचा कलर कसा असणार आहे, त्याचा बॉडी शेप कसा असेल, त्याचे इंटरनल ऑर्गन्स वगैरे कसे असणार आहेत, त्याचं डोळ्यांची ठेवण, केसांची रचना, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या जेनेटिक इन्फॉर्मेशनमध्ये असतात. मी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी जीन्स कॅरी फॉरवर्ड करतात. ओके, ही झालं आपलं इनहेरिटन्स. नेक्स्ट, आता या ठिकाणी आपण मेकॅनिझम्स ऑफ इनहेरिटन्स हा पॉईंट पाहणार आहे. मेकॅनिझम्स मीन्स काय, तर एखादी गोष्ट घडती आहे तर ती कशी घडणार आहे, म्हणजे एखादी क्रिया होणार आहे, एखादी रिॲक्शन होते, पण ती रिॲक्शन होताना कोणत्या पद्धतीने होणार आहे, इट इज अ मेकॅनिझम. फर्स्ट ऑफ ऑल याचे पॉईंट्स आपण पाहूयात. तर ग्रेगर जॉन्सन मेंडेल गेव दीज मेकॅनिझम. आता हे जे मेंडेल्स आहेत, ओके, ग्रेगर मेंडेल, इट इज ऑल्सो नोन ॲज फादर ऑफ जेनेटिक्स. हा जो आपण चॅप्टर नंबर 3 पाहतो, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, हा चॅप्टरच मुळात आपला जेनेटिक्स ह्या पॉईंटवर डिपेंड्स आहे. आता जेनेटिक्समध्ये काय असणार आहे, तर पिढ्या टू पिढ्या, जनरेशन टू जनरेशन कशा पद्धतीने कॅरेक्टर्स ट्रान्सफर केले जातात ते आपण सगळं ह्या चॅप्टरमध्ये पाहणार आहे. ओके, तर ग्रेगर मेंडल इट इज अ फादर ऑफ जेनेटिक्स. ग्रेगर मेंडलची इन्फॉर्मेशन की जी हिस्ट्री आहे ती आपल्याला चॅप्टरमध्ये पुढे दिलेलीच आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल हे जे मेंडल्स होते, इट इज अ बिलॉंगिंग फ्रॉम अ फार्मर फॅमिली. ओके, एक गरीब घराण्यातला एक छोटासा मुलगा होता आणि शेतकरी कुटुंबातला होता. ओके, तर पहा, ग्रेगर मेंडल फर्स्ट गेव ॲक्युरेट एक्सप्लेनेशन फॉर मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. फर्स्ट ऑफ ऑल हे जे मेकॅनिझम होते, ओके, मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स, हे फर्स्ट ऑफ ऑल मेंडेलने ॲक्युरेटली सगळ्यांसमोर एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, आणि हे जे एक्सप्लेन केलेत तर त्या ठिकाणी त्यांनी एक टेक्निक यूज केली, इट इज अ हायब्रिडायझेशन टेक्निक. हायब्रिडायझेशन टेक्निकच्या मदतीने कशा पद्धतीने जीन्स डी एन एमधली इन्फॉर्मेशन कॅरी करतात हे सगळं मेंडेलने फर्स्ट ऑफ ऑल आपल्यासमोर मांडलेलं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट, इनहेरिटन्स ऑफ 7 ट्रेट्स ऑफ गार्डन पी प्लांट. आता या ठिकाणी हे जी हायब्रिडायझेशन टेक्निक आहे, ही हायब्रिडायझेशन टेक्निक अप्लाय करताना मेंडेलनी फर्स्ट ऑफ ऑल गार्डन पी प्लांट यूज केलेला आहे. हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण MCQसाठी 1 मार्कसाठी हा क्वेश्चन विचारला जातो. मेंडेलनी त्याच्या एक्सपेरिमेंट साठी गार्डन पी प्लांट यूज केलेलं आहे. फक्त पी प्लांट नाही, इट इज अ गार्डन पी प्लांट. ओके, आता खूप सारे रिझन्स आहेत, त्या रिझन्समुळे त्यांनी हे गार्डन पी प्लांट्स यूज केलेलं आहे. पी मीन्स वटाणा. ओके, वटाण्याचं झाड मेंडेल्सनी या ठिकाणी हायब्रिडायझेशन टेक्निकसाठी सिलेक्ट केलं. आता काही रिझन्स आहेत, वेगवेगळे रिझन्स आहेत, त्या रिझन्समुळे फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी हे प्लांट सिलेक्ट केलं होतं. आता रिझन मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल हे जे गार्डन पी प्लांट असतं, हे गार्डन पी प्लांट्स विदिन 3 to 4 मंथ त्याची लाईफ सायकल कंप्लीट करतं. ओके, जर विचार करा एखादं प्लांट जर 3 ते 4 महिने त्याची लाईफ सायकल स्पेंड करत आहे किंवा कंप्लीट करत आहे, तर एका वर्षात आपण त्याचे 3 ते 4 जनरेशन ग्रो करू शकतो आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल हे रिझन होतं की त्याचा जो एक्सपेरिमेंट होता मेंडेलचा, तो कंटिन्युअसली कॅरी फॉरवर्ड, म्हणजे कंटिन्युअसली रनिंगमध्ये राहत होता. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल हे प्लांट सिलेक्ट केलं. देन नेक्स्ट हे प्लांट होतं, ते प्लांट्स हायब्रिडायझेशन टेक्निकसाठी एकदम इझी टू ग्रो होतं. मीन्स या ठिकाणी जे पोलन ग्रेन्स असणार आहेत ते इझिली तो कलेक्ट करू शकत होता, किंवा जे फिमेल फ्लावरमध्ये इमेस्क्युलेशन प्रोसेस करायची ती इझिली तो करू शकत होता. मीन्स हायब्रिडायझेशन टेक्निक इझिली या फ्लावरमध्ये घडून येत होते. ओके, देन नेक्स्ट या ठिकाणी आपण हा एक शब्द त्यांनी सांगितलेला आहे की इनहेरिटन्स ऑफ 7 ट्रेट्स. 7 ट्रेट्स, ट्रेट्स मीन्स कॅरेक्टर्स. एका सिंगल गार्डन पी प्लांट्समध्ये 7 डिफरंट टाईपचे कॅरेक्टर्स, 7 ट्रेट्स या ठिकाणी दिसत आहेत. बुकमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने, किंवा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने डिफरंट ट्रेट्स आपल्याला दिसत आहेत गार्डन पी प्लांट्समध्ये. आता हे ट्रेट्स मीन्स काय, तर फर्स्ट ऑफ ऑल डॉमिनंट अँड रिसेसिव्ह अशा पद्धतीने त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे.
ओके, क्लासिफिकेशन केलेले. डॉमिनंट मीन्स जे आपले कॅरेक्टर्स दाखवणार आहेत, इट इज अ डॉमिनंट्स. अँड रेसेसिव्ह मीन्स जे आपले कॅरेक्टर्स सप्रेस करतात इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह, इट इज नोन ॲज रेसेसिव्ह. तर फर्स्ट ऑफ ऑल नेक्स्ट पॅरेग्राफ. मेंडेल postulated the principles of heredity which is then becomes fundamental laws of heredity. Means first of all मेंडेलने जे हेरिडिटीचे प्रिन्सिपल सांगितले होते, ओके, देन नंतर ते काय झालेले त्या ठिकाणी फंडामेंटल लॉज ऑफ हेरिडिटी म्हणून कन्सिडर केले गेले. नेक्स्ट इन 1900 कॉरेन्स कॉइन टर्म फॅक्टर. आता हे जे कॉरेन्स नावाचा सायंटिस्ट होता त्याने एक टर्म त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केली, दॅट इज फॅक्टर. ओके, दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ पर्टिक्युलर ट्रेट अँड कॅरेक्टर्स. हे फॅक्टर्स काय होते, तर इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन. ते एखाद्या एक्सप्रेशन मीन्स एखादा ट्रेट्स असेल किंवा कॅरेक्टर्स असेल ते एक्सप्रेस करण्यासाठी ते त्या ठिकाणी यूज केले जात होते. ओके, नेक्स्ट द मेंडेलियन फॅक्टर्स आर नाऊ टर्म ॲज जीन. आणि त्यावेळेस मेंडेलनी जे फॅक्टर्स नावाची जी टर्म त्या ठिकाणी सांगितली होती ती नावडेज ॲज अ जीन म्हणून आपण ओळखतोय. ओके, तर पहा दीज फॅक्टर्स ऑकर्स इन द पेयर्स इन द पॅरेंट्स. आता हे जे जीन्स असणार आहेत पॅरेंट्समध्ये ज्यावेळेस असणार आहेत ते त्यावेळेस पेअरिंगमध्ये सापडतात, 2च्या नंबरमध्ये सापडतात. ओके, पण अँड सेग्रिगेट फ्रॉम इच अदर ड्युरिंग फॉर्मेशन. हे गॅमेट्स जरी पेअरिंगमध्ये सापडतात ज्यावेळेस ते गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस असणार आहे ते एकमेकांपासून सेग्रिगेट होतात. तर सेग्रिगेट मीन्स एकमेकांपासून वेगळे होणे, सेपरेट होणे. ओके, विदाऊट ब्लेंडिंग अँड मिक्सिंग. ते कोणत्याही प्रकारे एकमेकांमध्ये ब्लेंड होत नाही किंवा मिक्स होत नाही. जरी डिफरंट गॅमेट्स असले तरी ते गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. ओके, चॅप्टरमधला आपला पुढचा पॉईंट आहे दॅट इज रिझन्स फॉर मेंडेल्स सक्सेस. असे काय कारणं होते मेंडेलनी जे एक्सपेरिमेंट केले ते सक्सेस होत गेले. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल हीज एक्सपेरिमेंट वेअर केअरफुली प्लॅन्ड. त्यांनी जे एक्सपेरिमेंट केले होते ते सगळेच्या सगळे त्यांनी केअरफुली ऑलरेडी आधी प्लॅन केलेले होते विथ लार्ज सॅम्पल. आणि त्या ठिकाणी मी आत्ता आधीच तुम्हाला सांगितलं होतं की जे सॅम्पल त्यांनी यूज केला होता, जो पी प्लांट यूज केला होता तो खूप लार्जमध्ये त्याने ॲज अ क्वांटिटीमध्ये ते सॅम्पल्स त्या ठिकाणी तयार केलेले होते. ओके, नेक्स्ट पॉईंट, ही केअरफुली रेकॉर्डेड द नंबर्स ऑफ प्लांट्स ऑफ इच टाईप. प्रत्येक प्रकारचे प्रत्येक प्लांट्स त्यांनी व्यवस्थित त्यांचं रेकॉर्ड मेंटेन ठेवलं होतं. अँड ही एक्सप्रेस हिज रिझल्ट ॲज इन रेशो. आणि त्यांनी त्याचा जो रिझल्ट होता तो सगळ्याच्या सगळा रिझल्ट इन अ रेशोमध्ये एक्सप्रेस केलेला आहे. ओके, नेक्स्ट इन पी प्लांट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कॅन बी इझिली रेकग्नाइज्ड. पी प्लांट्समध्ये जे 7 डिफरंट कॅरेक्टर्स होते, जे 7 डिफरंट ट्रेट्स होते ते सगळेच्या सगळे इझिली आपल्याला दिसणारे होते आणि एकमेकांपासून टोटली डिफरंट असे ते कॅरेक्टर्स होते, दॅट इज कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. अँड लास्ट ही इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड रेसेसिव्हनेस. जी डॉमिनंट अँड रेसेसिव्ह ही जी टर्म आहे फर्स्ट ऑफ ऑल मेंडेलने या ठिकाणी एक्सप्रेस केलेली. ओके, तर अशा पद्धतीने आपण आपला फर्स्ट सेशन या ठिकाणी थांबवतोय. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण जेनेटिक टर्म्स अँड सिम्बॉल्स या ठिकाणी पाहणार आहे. ओके, त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या ह्या चॅप्टरमध्ये यूज होणाऱ्या डिफरंट टर्म्स मीन्स डिफरंट डेफिनेशन्स या ठिकाणी स्टडी करणार आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू.